चला तर मंडळी, नेहमीचे तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो किंवा काय बनवायचं ते सुचत नाही ना. पटकन कणिक घट्टसर भिजवायची, 3 कांदे उभे लांब पातळ चिरले, मसाल्याच्या डब्यातले आवडेल ते मसाले ढकलून द्यायचे, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, मीठ घालायचं नाही, छान असं मिक्स करायचं. असेल तर कोथिंबीर जरूर घाला. आज माझ्याकडची कोथिंबीर संपली होती. कणिक भिजवलं होतं, एक गोळा घेतला, मध्यम जाडीची चपाती लाटायची आणि आत्ता कांद्यामध्ये मीठ घालायचं. सुरुवातीला घातलं तर कांद्याला पाणी सुटेल, आपला कांद्याचा पराठा फाटू शकतो. मध्ये त्रिकोणी आकारामध्ये मिश्रण ठेवलं, व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने दोन्ही कडा त्रिकोणी आकारात फोल्ड करायच्या आणि खालून सुद्धा फोल्ड करायचं. मस्त असा कांद्याचा पराठा तयार झाला. याला लाटायची वगैरे गरज नाहीये, त्यामुळे आपला पराठा फाटत तुटत काहीच नाही. लो मीडियम फ्लेमवर गरजेनुसार तेल किंवा तूप लावून छान असा खरपूस भाजायचा. मोठ्या आचेवर भाजू नका, म्हणजे आतपर्यंत चांगला भाजला जाईल. मस्त खमंग खरपूस चटपटीत असा कांद्याचा पराठा तयार झाला. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.